वीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलिगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझी स्नान जे करीती दर्शन हिळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुका पांडुरंगा अपार अमुका पांडुरंगा करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेश्यन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पायाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी ओ शरण एका जनार्दनी शरण एका युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा प्रभू पांडुरंगाचे प्रेम भांडारी बालभागवत संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा प्रसिद्ध सगळ्यांच्या पाठातला परिचयातला आरती या प्रकरणातला अभंग आजच्या या कीर्तन निरूपणाच्या साठी मी तुमच्या समोर मांडला आहे। श्री नामदेव महाराज प्रभू पांडुरंगाची आरती या अभंगातून करत आहेत। नामदेव महाराज असं म्हणतायत की हे पांडुरंगा तू 28 युग झाली विटेवर उभा आहे, युगे 28 विटेवरी उभा, नुसता एकटा तू नाही तर शेजारी आमची आई तुझी पत्नी तुझं अर्ध अंग रुक्मिणी माता उभी आहे। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, देवा तू कुणासाठी आला? तू पुंडलिकासाठी आलास। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा आणि तुझ्या चरणांची सेवा करणारी
जगाचा उद्धार करणारी भीमा माता, तिची आठवण नामदेवराय करतात की चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवा तुझा जे जेकार असो, देवा तुझा जे जेकार असो, देवा तुझा जे जेकार असो, असं नामदेवराय तीनदा देवाचा जय जयकार करतात. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्मिणीच्या पती पांडुरंगा, राधेच्या पती पांडुरंगा, मला पाव मला प्रसन्न हो, पावे जीव लगा. रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, पावे जीव लगा. देवा तुझ्या कमरेला पितांबर आहे, तुझे हात कटेवर आहेत, तुळशी माळ तुझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, हार आहे, तुळशी माळ गळा कर ठेवून कटी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. देव सूर तुझ्या नित्य दर्शनाला येतात. दोन देवांची नावं सांगितली, गरुड आणि हनुमंत. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. नुसते देव येतात असं नाही, तर जगातून माणसं देवाची वारी करण्यासाठी येतात. दोन वाऱ्या प्रसिद्ध आहेत, नामदेवराय त्या सांगतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, नुसते येत नाही तर चंद्रभागेत येऊन स्नान करतात. चंद्रभागे माझी स्नान जी करीती, स्नान केल्यावर त्यांना काय मिळतं? नामदेवराय म्हणतात त्यांना मुक्ती मिळते, त्याच क्षणी मुक्ती मिळते. दर्शन हेळा, हेळा शब्दाचा अर्थ आहे तत्क्षणी, लगेच, पटकन. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. नामदेव महाराज म्हणतात देवा जग तुझी पूजा करतं, महानामा तुझा भक्त कसा मागे राहील, म्हणून मी तुला ओवाळतो देवा. केशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, पावे जीव लगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या या श्री क्षेत्र धारणगावामध्ये गेली 41 वर्ष हा कीर्तन महोत्सव प्रभू पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, योगीराज श्री तुकाराम बाबा खेडलेकर, आपल्या भागातलं संत स्थान सद्गुरु श्री बाबा महाराज भागवत यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा सप्ताह दरवर्षी 41 वर्ष या ठिकाणी संपन्न होतो आहे. हे सप्ताहाचं 42वे वर्ष आहे. यंदा सुद्धा साधू संतांच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये, पटांगणामध्ये, भगवान शंकराच्या समोर, कानिपनाथ महाराजांच्या ठिकाणी, देवीच्या समोर, आपल्या धारणगावच्या मध्ये हा 42व्या वर्षाचा सप्ताह मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण सर्व ग्रामस्थ संपन्न करत आहात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती श्री शंभू महाराज, विश्वसंत संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा यांची आपल्या गावावर नेहमी कृपा असते, त्यांचं छत्र आपल्या गावावर असतं. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री धनंजय महाराज शिरोळे अर्थात गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने, आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार श्री सागरजी महाराज काळे, हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज शिरोळे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने, दिगंबर महाराज भागवत यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह याही वर्षी संपन्न होतो आहे. आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा तरुण पोरांनी, सप्ताहाच्या आयोजकांनी माझ्याकडे दिली. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. आजचं संत सेवा सौजन्य ज्यांचं आहे, आपल्या गावचे सरपंच श्री बाबासाहेब संपतराव काळे यांचं संत सेवा सौजन्य आहे. आणि आज ज्यांचं संध्याकाळी अन्नदान आहे, आईवडिलांच्या स्मृतीच्या निमित्ताने श्री सोमनाथ नामदेव शिरोळे यांची आताची ही संत पंगत आहे. फार गोड चाल या ठिकाणी. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचा बालमित्र, वर्गमित्र रघुनाथ त्यांनी सादर केली. आदरणीय श्री राहुल महाराज, आपलं सिन्नर भूषण आहे, नाशिक भूषण आहे, त्यांच्या सगळी वात्सल्य शिक्षण संस्थेतली तरुण पोरं, बालमित्रमंडळी या निमित्ताने टाळाच्या सेवेसाठी हजर आहेत. राहुल महाराज आहेत, सागर महाराज उपस्थित आहे. आमचे मित्र भेंडाळेहून मुद्दाम या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले श्री तुषार महाराज खालकर हे उपस्थित आहेत. सिन्नर भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण सांगवीला ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे, श्री सागर महाराज घुमरे या निमित्ताने उपस्थित आहेत. धनंजय महाराज आहेत. फरदापूरच्या भजनी मंडळातले श्री शिवाजी भाऊ उपस्थित आहेत.
आमचं रघु आहे, आमचे गोमाशी महाराज आहेत, दादा आहेत, आमचे नाना आहेत, दत्तूभाऊ आहेत, आपले सूर्यवंशी महाराज आहेत. ही सगळी पोरं विनेकरी मृदुंगासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दीपक महाराज खरात यांची अनमोल महत्त्वपूर्ण साथ या ठिकाणी आहे. परिसरातून पाहुणे मंडळी या निमित्ताने कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. आमचे मित्र कीर्तांगळीकर, पंडित भाऊ चव्हाणके, सचिन भाऊ पाटील देवपूरकर, फदापूरकर, सगळी मंडळी, गावातली ज्येष्ठ जुनी जाणती माणसं उपस्थित आहेत. या सप्ताहाचं मंडपाचं, साऊंडचं आणि अन्न शिजवण्याचं काम जे पाहतात आदरणीय आमचे मित्र श्री रमेश भाऊ साथी हे उपस्थित आहेत. आपण सर्व माता भगिनी, पुरुष बांधव, यूट्यूबवाले, आपले सगळे ग्रामस्थ, गावकरी, देणगीदार, आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी, देवाचरणी, हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करायची. विठ्ठला फार प्रसिद्ध अभंग सेवेकरता निवडलाय, सगळ्यांच्या पाठातला. हा अभंग पाठ नाही असं कोणी इथं माणूस नाही. पहा, हा अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे. पांडुरंगाची आरती आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. काही माणसं म्हणतील एवढा पाठातला अभंग काय गरज आहे महाराज, आम्हाला पाठच होता, जर नवीन घ्यायचा थोडासा. तर पाठातले अभंग यासाठी कीर्तनाला घेतले जातात किंवा घेतले पाहिजे की जे अभंग आपण नेहमी म्हणतो, रोज म्हणतो, त्याच्या अर्थापर्यंत आपण काही जात नाही, खोल काही उतरत नाही. एक तर माणसं हे ज्या आरत्या आहेत या काही चांगल्या म्हणत नाहीत. पा आरत्या स्वच्छ माणसं म्हणतच नाहीत. ते गणपती बाप्पाची आरती आणि त्याचं दुसरं चरण आहे लंबोदर पितांबर म्हणा, फणीवर हा फणीवर बंधना शब्द आहे. माणसं म्हणतात फळीवर वंदना. म्हटलं कोणती वंदना, कोणत्या फळीवर बसली काय माहिती, खाली उतरायला पाहिजे का नाही. तुला किती वर्ष झाली एक तर काय झालं, या आरत्या ज्या आहेत किंवा रोजचे जे अभंग आहेत, बोलिली लेकुरे सुंदर ते ध्यान, आता विश्वात्मके देवे पसायदान, हे जे अभंग आहेत, काकड्याचे अभंग, राहू आता हीची ध्यान, हे जे अभंग आहेत हे काही आपण गाथेत पाहून पाठ केले नाही, त्याशी कानावर पडून पडून पाठ झाले. त्याला कानपाठ म्हणतात. बा कानपाठ काय शब्द आहे, भारी शब्द आहे का कानपाठ. एवढे चुकीचे म्हणतात लोक ते अभंग. त्याचं कारण असं आहे की ते काही अभंग आपण असे गाथ्यात पाहून नाही पाठ केले, त्याच्यामुळे कानावर जसं पडलं तसं आपण ते म्हणत गेलो, आयुष्यभर म्हणत गेलो. तर हा आज जी मी आरती सेवेसाठी निवडली आहे, ती सुद्धा आरती आपण शुद्ध कशी म्हणायची तेही पाहू, आणि त्या आरतीमध्ये नेमकं आहे तरी काय हे थोडं शोधण्याचा प्रयत्न करू. थोडं मला नामदेव महाराजांचं चरित्रही या निमित्ताने तुमच्या समोर सांगायचं आहे. ते यासाठी की साधूचं जे चरित्र आहे ते आपल्या मनातल्या वासनेची जळमट धुवून काढत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सजन वृंदे मनोभावे आधी वंदावे आधी वंदा जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा है संतांच्या घराची सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे ओ सादर वर्णावे. साधूचं चरित्र मूल्यवान आहे. साधूचं चरित्र आपल्यासाठी आपल्याला संजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हटले की हरपले आपण आपे पाहावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून ऐकावे वानावे तेची सदा. आपण कधी चुकलो, आपण कधी आडलो, आपण कधी थांबलो की आरसा म्हणून संत चरित्राकडे पाहावं. संत चरित्र आपल्याला मार्ग दाखवेल, संत चरित्र आपल्याला रस्ता दाखवेल, संत चरित्र आपल्या चुका आपल्या लक्षात आणून देईल. साधूचं चरित्र मूल्यवान आहे, साधूचं चरित्र मोठं आहे. संत मोठे आहेत आणि त्यांचं वागणं जगणं फार मोठं आहे. म्हणून ज्या नामदेव महाराजांचा अभंग आहे त्यांचा महाराष्ट्रावर, जगावर, भारतावर पहिला उपकार असा आहे
की त्यांनी कीर्तन नावाची महत्वाची साधना जगाला दिली. ही गादी नामदेव महाराजांची, लक्षात ठेवा. ही गादी नामदेव महाराज. जुनी माणसं बोलता बोलता म्हणतात नारदाची गादी, नारदाची गादी. नारद एका ठिकाणी एवढ्या वेळ थांबू शकत नाही. बऱ्याच नारदांचा प्रॉब्लेम येते, एका ठिकाणी थांबू शकत नाही. नारद चंचल आहे. त्यात पुन्हा नारदाला दक्षाचा शाप आहे. श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे. बबन नानांनी जी कथा केली 2 वर्षापूर्वी उन्हाळ्यामध्ये, ती आपण सांगितली. श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे, 18,000 श्लोक आहेत, त्यात 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. त्या भागवत स्कंदातला एक प्रसंग, त्या भागवतातला एक प्रसंग आहे की झालं असं की दक्ष प्रजापती नावाचं एक रागीट पात्र आहे. भगवान शंकराचा सासरा आहे, तो सतीचा पिता आहे, बाप आहे. दक्ष प्रजापतीला मुलं व्हायची. त्या नारदाला असं वाटायचं की गुणी पोरं आहेत, चांगल्या घरातली पोरं आहेत, यांना आपण चांगला रस्ता सांगू. आणि ते नारद यायची आणि त्यांना सांगायची की संन्याशी व्हा, पोरांनो काय ठेवलं प्रपंचामध्ये, जंगलात जा. ती पोरं जंगलात जायची, संन्याशी व्हायची. त्या दक्षाला वाटलं काय माणूस आहे हा नारद, म्हणजे याने स्वतः प्रपंच केला नाही, माझं होतं तर याला काय, म्हणजे याने स्वतः केला नाही, माझा होतं तर याला हा देख होत नाही. करेक्ट शब्द आहे एकदम, काय भारी शब्द आहे. 2 आजार माणसाला असू शकतात बघ. एका आजाराचं नाव दिसत नाही, त्याला लय डॉक्टर आहेत. दिसत नाही लय डॉक्टर आहे. बघवत नाहीला जगामध्ये अजून तरी डॉक्टर जन्मालाच आलेले नाही. आतापर्यंत ड्रॉप नाही, औषध नाही, मलम नाही, ना ऑपरेशन आहे, काय. एकदम डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी सांगितलं माझं पोट दुखतंय. तर डॉक्टरने विचारलं कधीपासून, म्हटले शेजारच्याचा बंगला पूर्ण झाल्यापासून. याला काय आता उपाय, तू स्मशानात जाण राख हो, दुसरा उपाय नाही त्याला, आता जळून घे, हे घे, दुसरा उपाय नाही त्याला. तर नारदाचं तसं काही नव्हतं. नारद आपलं जगाला संन्याशी मिळावे, निवृत्ती मार्गी मिळावे यासाठी चाललं होतं की पोरांनो संन्याशी व्हा. नारदाचा उपदेश, पोरं जायची, जंगलात जायची, संन्याशी व्हायची. दक्षाला वाटलं काय माणूस आहे हा नारद. त्या दक्षाने सांगितलं नारदा माझा शाप आहे तुला, माझा प्रपंच होऊ देत नाही का तू 1 घडीपेक्षा जास्त काळ एके ठिकाणी थांबू शकणार नाही. 1 घडी म्हणजे 26 मिनिटं होतात, साधारण अर्धा तास. अर्धा तासापेक्षा नारद एके ठिकाणी थांबू शकत नाही. आणि कितीही घाईत असेल तरी अर्धा तासात हे कीर्तन काही आटपू शकत नाही, कितीही घाईत असलं तरी अर्ध्या तासात. म्हणून नारदाने जे कीर्तन केलंय, कीर्तन नाही केलं असं नाही, पण त्या कीर्तनाला म्हणतात नाम संकीर्तन. चालताना बोलताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख हो. आपलं काम करताना, आपलं काम, आपण शेतात नांगरतोय पण हरिस्मरण चालू आहे. एक जुना चित्रपट आहे संत गुरोबा, गदी माडगुळकरांचं काव्य आहे, आवाज आहे सुधीर फडकेंचा, फार सुंदर गीत. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, नाम तुझे घेतो गोरा, मनोनी आठयाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. असं कामामध्ये काम करताना मुखामध्ये जो राम असतो त्याला म्हणतात नाम संकीर्तन. आणि त्याला काही बंधन नाही एका ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, ते बसूनही होतं, पण कीर्तनाला मर्यादा आहे. कीर्तनाला मात्र उभं राहिलं पाहिजे. कीर्तनकार उभा, टाळकरी उभे, गायक उभे, विणेकरी उभे, चोपदार असतील तर ते सुद्धा उभे. 15व्या शतकापर्यंत लोक म्हणजे तुम्ही सुद्धा उभेच असायचे ऐकणारे. पण पैठणचे संत होऊन गेले एकनाथ महाराज, त्यांना असं वाटलं की नाही आता ऐकणाऱ्यांना आपण बसण्याची परवानगी देऊ. आणि मग त्यांनी, पैठणचे संत एकनाथ महाराज, त्यांनी तुम्हाला म्हणजे श्रोत्यांना म्हणजे ऐकणाऱ्यांना बसण्याची परवानगी दिली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बसत जा. बरं झालं नाही का, चांगलं झालं. नाही तर 2 तास आयो माझं म्हटलं बाबू 2 तास उभं राहून. आता 7 ते 9चं कीर्तन असतं, ज्याला कीर्तन आवडत नाही जेवायला मात्र त्याला इकडे यावं लागतं, तो कीर्तनात बसलेल्याला 9 वाजता फोन करतो तिकडून बाहेर, मोडलं का कीर्तन, मोडलं. म्हणलं पार तुकडे तुकडे झाले, मोडलं नाही नुसतं, पार वाटोळ झालं. तू आता ये बसल्यात मग ती काय राहिलंच नाही शिल्लक.
कुठले पण कीर्तनकार मात्र उभा आहे, टाळकरी मात्र देव या कीर्तनामध्ये येतो तर तो सुद्धा उभाच असतो महाराज. तेथे असे देव उभा जैसी समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात. म्हणून हे कीर्तन वारकरी कीर्तन याला म्हणतात. आणि याचे आचार्य कोण कोण नामदेव महाराज. मुद्दा लक्षात ठेवा, नामदेवरायांनी काय काय दिलंय हे मी सांगतोय आपल्याला. नामदेव महाराजांनी ज्यांचा अभंग आहे त्या नामदेवरायांनी कीर्तन आपल्याला दिलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव हा पुंडलिका पाशी आमा उभा कीर्तने नामा उभा कीर्तनाची आमा उभा पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनारी नामा उभा कीर्तनारी नामा उभा कीर्तनारी. ज्यांचा युगे 28 हा अभंग आहे त्यांचं नाव आहे नामदेवरायन. त्यांचा आपल्यावर दुसरा उपकार असा आहे की त्यांनी आपल्याला मराठी भाषेला अभंग दिले. अभंग एक खंदारकर महाराज खूप खूप मोठे संत होऊन गेले वारकरी संप्रदायाचे. त्यांचं असं वाक्य आहे, त्यांनी गाथा सार्थ केलाय तुकाराम महाराजांचा. आणि त्या गाथ्याच्या प्रस्तावनेमध्ये खंदारकर महाराजांचं असं वाक्य आहे की ओवी ही मुलगी माऊलींची आहे तसा अभंग हा सुपुत्र नामदेवरायांचा आहे. फार चांगलं वाक्य. ओवी ही कन्या ज्ञानेश्वर महाराजांनी जन्माला घातली आणि अभंग हा सुपुत्र नामदेव महाराजांचा आहे. अभंग राहिले म्हणून आपण राहिलो महाराज. आपण राहिलो अभंग राहिले म्हणून मराठी भाषा राहिली. नाही तर माणसं मराठी बोलत नसते. मराठी बोलतात का माणसं? कारण अभंग 1309 साली, त्याच्या आधी 1296 साली महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. इथून जर तुम्ही समृद्धीला गोंद्याहून जर निघालात तर समृद्धीला नागपूरकडे जायला तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे. डाव्या हाताला एक किल्ला दिसतो त्याला दौलताबाद म्हणतात. देवगिरी खरं नाव आहे. तो देवगिरी किल्ला महाराष्ट्राची राजधानी होता. आणि महाराष्ट्राचा राजा 1296 सालापर्यंत रामदेवराय यादव किंवा जाधव तो राजा होता. आणि अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक पठाण आला, एक मुघल आला आणि त्याने महाराष्ट्र ताब्यात घेतला. महाराष्ट्र ताब्यात घेतल्यावर 1309 साली त्याने असं फरमान काढलं होतं की महाराष्ट्राची भाषा इथून पुढे उर्दू आणि फारशी दोन भाषा आहेत. त्या उर्दू आणि फारशी. फारशी एक भाषा आहे, ती काय कोणाला फारशी येत नाही पण आहे भाषा. फारशी एक भाषा, पर्शियन भाषा, फारशी, या दोन भाषा महाराष्ट्राच्या असतील. त्याने मराठीवर बंदी घातली. 1309 साली त्याने फरमान असं काढलं होतं की ज्याच्या घरामध्ये अभंग आणि ओवी लिहिलेला कागद सापडेल त्याचं मुडकं मारलं जावं. आता जगायचं कसं काय मग? तर इथल्या माणसाने काय फार आपण वाईट दिवस काढून आलोय बरं. आपल्या पूर्वजांचे आपल्यावर फार उपकार आहेत, लक्षात ठेवा. खूप उपकार. असे जगलोय आपण महाराज परकीयांच्या काळामध्ये. आजही आपल्या जगण्या वागण्यावर त्याच्या खुणा आहेत की आपण किती वाईट काळामध्ये जगलो आहे. या इथे रामकुंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलत चुलते खेळूजी राजे भोसले आले. देवाला सांगून त्या दंबी म्हणून तुलाच मारतील ते प्रेमात सांग. विठ्ठल विठ्ठल किती वाईट काळ आपण भोगलाय, लक्षात ठेवा. या इथे नाशिकला रामकुंडावर स्नानाला आले खेळूजी राजे भोसले. त्याची पत्नी कोण होती? शिवाजी महाराजांची चुलत चुलते होते.
आणि त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांची चुलत चुलती म्हणजे खेळोजी राजांची पत्नी होती. तर ते रामाच्या दर्शनाला चालले आतमध्ये. काळारामाचं मंदिर आहे नाशिकला आपल्या पंचवटीला. तर ते आतमध्ये निघाले तर महाबत खान नावाच्या एका मुघल सरदाराची नजर त्या खेळोजी राजांच्या पत्नीवर पडली आणि तिचं अपहरण केलं त्या महाबत खानाने. स्वतःची पत्नी बायको सोडवायला त्या खेळोजी राजे भोसल्यांना स्वतःची पत्नी सोडवायला मुघलांकडे खंडणी भरावी लागली. याची इतिहासात नोंद आहे महाराज. हे कोणाच्या घरात घडलं? कोणाच्या घरात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात घडलं. हे चुलत चुलत्यांच्या बाबतीत. चुलत चुलती काय कथा असेल बाकीच्यांची, आपली काय अवस्था असेल बाकीच्या कुटुंबांची, तुम्ही लक्षात ठेवा. उगी गप्पा मारतात माणसं सेक्युलर आणि सगळे धर्मसमभावन ते आपलेच भाऊ येन. उगी गप्पा मारतात माणसं आहे की नाही. मला तर असं वाटतं हे सर्व धर्मसमभाववाले सगळे एका बसमध्ये भरावे 16व्या शतकात पाठवावे. असे जगून दाखवा 2-5 वर्ष थोडे मोगलाईमध्ये. फार कठीण काळात अहो आज आपले लग्न रात्री लागायचे. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रीयन माणसाची लग्न थोडक्या मोजक्या 4-5 लोकात लग्न लागायची. कारण एखाद्या सरदाराला कळालं तर तो नवऱ्या मुलीला उचलून न्यायचा. घटना घडल्या इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणून मग नवऱ्या मुलाच्या कमरेला तलवार दिली जायची की तसं काही प्रसंग आला तर ती वापर म्हणून. आजही देतो आपण आपल्याकडे. आज ती कट्यार पकी गंजलेली राहते. निघणार नाही निघाली तर घुसणार नाही परत. कधी विचारलं का तुम्ही एखाद्या गुरुजीला विचारा, तुम्ही ब्राह्मणाला एखादं विचारा की काय गरज आहे एवढा लग्नासारखा मंगल प्रसंग आहे तलवारीची काय गरज आहे? कुठलाच ब्राह्मण तुम्हाला कुठलाच पुरावा देऊ शकणार नाही. नाहीच पुरावा. लग्नासारखा मंगल प्रसंग आहे तलवारीची गरज नाही. माझा मित्र होता वारला तो रियाज तो वारलेला. आपल्या पठाणबाईची ती भावाची पोर माझ्या वर्गात होता. एका बेंचवर बसायचो. मला विचारलं होतं त्याने एकदा रियाजने की काय रे काय पद्धत आहे ही लग्नामध्ये तलवार कट्यार का देतात कमरेला? तर मी त्याला असं म्हटलं होतं की मित्रा काय करतो, काही परंपरा परिस्थितीने दिलेल्या आहेत, पण काही परंपरा ग्रंथाने दिलेल्या आहेत, पण काही परंपरा परिस्थितीने दिलेल्या आहेत. परिस्थितीने. तर आपण आपल्या मराठीला कोण विचारणार महाराज की जिथं आपले ग्रंथ चालत नव्हते, जिथं आपली भाषा चालत नव्हती, कोण विचारणार ग्रंथांना? ग्रंथ संपून चालले होते. संपवण्याचा डाव होता. पण लोकांनी काय केलं आहे का? लोकांनी ते ग्रंथ जाळले. कारण की राजा मारेल, राजा परकी आहे, घरात ज्ञानेश्वरी नको सापडायला. लोकांनी ग्रंथ जाळून टाकले. पण तत्पूर्वी ते ग्रंथ पाठ केले आणि पुढच्या पिढीला पाठ करून घेतले आणि सांगितलं तू तुझ्या पुढच्या पिढीला दे, त्याच्या पुढची पिढी, त्याच्या पुढच्या पिढी, त्याच्या पुढच्या पिढी, असे ते ग्रंथ संक्रमित होत आपल्यापर्यंत आले. माणसं नांगरता अभंग म्हणायचे. अभंग जिवंत राहिले, माणसं पण जिवंत राहिले. एखादी महिला कपडे धुवायला नदीवर गेली की गप्पा मारत नव्हती, अभंग म्हणायची. आणि मग तिच्या मुलाच्या कानावर ते अभंग लहानपणी पडले. ते अभंग तो म्हणत राहिला, म्हणून मराठी भाषा जिवंत राहिली. नाही तर भाषा फार छोटी गोष्ट आहे. आपली मुलं इंग्लिश मिडियमला आहे, त्यांना तुम्ही पटकन सांगा की 63 रुपयाचं जा दुकानातून काही सामान आण, तर तो म्हणजे 63 म्हणजे 6 वर 3 का 3 वर 6. कारण 63चा आणि त्याचा 36चा आकडा आहे, कारण तो इंग्लिश मिडियमला आहे. एका पिढीमध्ये भाषा संपते. तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का गेल्या 1000 वर्षामध्ये जर 700 वर्ष आपण गुलामगिरी भोगली तरी पण मराठी भाषा कशी काय टिकली? त्याचं एक उत्तर आहे, नामदेवरायांचे अभंग लोकांच्या मुखात होते. ध्यानात ठेवा, उपकार आहे त्यांचा. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सर्वथा, चरणना सोडी सर्वथा, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सर्वथा, चरणना सोडी सर्वथा. पहिला उपकार कीर्तन दिलं,
दुसरा उपकार काय सांगितला? अभंग दिले, भाषा टिकवली. तिसरा उपकार सांगतो नामदेवरायांचा, महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा वारकरी संप्रदायाचा प्रचार केला तो नामदेवरायांनी. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि त्यांचे मित्र होते नामदेव महाराज. कर्मेना मित्र दृष्टीआड झाला तर आपण का जिवंत राहायचं असं नामदेवरायांना वाटलं. मैत्री असते महाराज, मैत्री. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू तिघांना फाशी दिली गेली ना, त्यातला होता महाराष्ट्राचा राजगुरू. इथून तुम्ही आळंदीला निघाले तर राजगुरुनगर लागतं, तिथं त्यांचं गाव आहे, खेड म्हणायची त्याला. त्या राजगुरूला विचारलं होतं त्या जेलरने शेवटची इच्छा काय. त्यांनी सांगितलं होतं काय नाही, शेवटची इच्छा आहे की हा भगतसिंग आहे, हा सुखदेव आहे, मी राजगुरू आहे, मला या दोघांच्या आधी फासाला द्या, मग यांना द्या. त्या जेलरने विचारलं का, तर म्हटले काय नाही, हे माझे जीवलग आहेत, यांचं फासावर जाणं माझ्याच्याने पाहावलं जाणार नाही. काय मैत्री महाराज नाही का. शंभूराजे कोकणामध्ये प्रभावली प्रांतात होते, संगमेश्वरला होते आणि मुकर्रब खान 5000 सैन्यासह चालून आला. शंभूराजे निसटले होते. शंभूराजे घोड्यावर बसले, घोड्याचा दोर कापला, एक फरलांगभर छत्रपती शंभू महाराज दूर गेले. फाल्गुन महिना सुरू आहे, हा बलिदान मास आहे छत्रपती शंभू महाराजांचं. एक फरलांगभर दूर गेले शंभू महाराज, छत्रपती संभाजीराजे, स्वराज्याचे महाराष्ट्राचे धाकले मालक छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त. असे एक फरलांगभर दूर गेले, पण त्याचा मित्र अडकला, कवी कलश. तो मात्र शत्रूच्या गराडात अडकला आणि शत्रूची तलवार त्या कवी कलशाच्या हातावर पडली, मनगट खाली तुटून पडलं. आणि त्याने फार प्रेम केलं होतं शंभू महाराजांवर. त्याने तो मथुरेचा आहे खरा, त्याने शंभू महाराजांसाठी वयाच्या 14व्या वर्षी मथुरा सोडली, उत्तर प्रदेश सोडला, महाराष्ट्राचा झाला, शंभू महाराजांचा झाला. रात्रंदिवस सावलीसारखा सोबत राहिला. आता या कठीण क्षमयी जसं त्याचं मनगट खाली तुटून पडलं, रक्ताची धार लागली, तसं त्याला आई आठवली नाही, बाप आठवला नाही, त्याला कुटुंब आठवलं नाही, त्याला नातं आठवलं नाही. त्याला आठवले प्राणाच्या पुलीकडे जपलेले शंभू महाराज. आणि त्या जसं आपण ठेच लागल्यावर आई ग म्हणावं, तसं त्याने राजे म्हणून हाक मारली कसली, मुखातून आली. आणि एक फरलांगभर दूर गेलेल्या राजांच्या कानी ती राजे म्हणून हाक आली. त्यांनी ओळखलं, मित्राचा आवाज आहे, मित्र संकटात. शंभू महाराजांनी विचार केला, गेलो मी तर आज मी जगेल, पण मैत्री मरून जाईल. या उलट मी मेलो तर चालेल, मैत्री जगली पाहिजे. मी मेलो तर चालेल, मैत्री जगली पाहिजे. आणि जेधे शकावली नावाचा तत्कालीन समकालीन ग्रंथ आहे संभाजी महाराजांचा. सो जेधे शकावली वर्णन करतो की शंभू महाराज परत आले मित्राला सोडवायला आणि कैद झाले. काय मैत्री आहे महाराज नाही का, काय लोक होऊन गेले बरं. त्या मुकर्रब खानाने त्या दिवशी डायरीत असं रात्री लिहिलंय, त्याच्या डायरीत, ज्याने पकडलं त्याने, की स्वतः निसटला असताना राजा मित्राला सोडवायला परत येतो आणि कैद होतो. मित्रासाठी प्राण देणं काय असतं हे माझ्यासारख्या तुर्कस्तानात जन्माला आलेल्या व्यक्तीला 100 जन्म घेऊनही कळणार नाही. त्यासाठी भारतात जन्माला यायला पाहिजे, त्यासाठी या मातीत जन्माला यायला पाहिजे, त्यासाठी इथलं व्हायला पाहिजे, त्यासाठी शरीर इथलं घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मैत्री मैत्री. तर माऊलींनी समाधी घेतली आणि नामदेवरायांच्या डोळ्याला धारा लागल्या. तर नामदेवराव पांडुरंगाकडे जातात आणि म्हणतात, देवा जगणं अशक्य आहे माऊलींशिवाय, माझी माऊली दृष्टीआड झाली, मला सुद्धा तुझ्या चरणी समाधी घ्यायची. तर देवानी सांगितलं, तुला थांबायचंय नामा, तुझं आयुष्य जास्त आहे, 83 वर्ष. संतांमध्ये सगळ्यात जास्त नामदेव महाराज 83 वर्ष. मी काय करू, महाराष्ट्र मला जगू देणार नाही. कारण इथल्या वाटेवर, इथल्या रस्त्यावर माऊलींनी मी भाकरी खाल्लेली, मी फुगडी घेतलेली, इथल्या वाळवंटामध्ये मी कीर्तन केलंय, माऊलींनी माझ्या कीर्तनामध्ये चाल म्हटली आहे. मला इथलं वाळवंट माऊलींची आठवण काढून देईल आणि माझ्या डोळ्याला सारखा धारा लागतील. मी इथं राहू शकत नाही. पांडुरंगाने सांगितलं, देवानी तू इथं राहूच नको, जा महाराष्ट्र सोड. नामदेवरायांनी खांद्यावर पताका घेतली वारकरी पंथाची, कर्नाटकला गेली. लोकांना शहाण माऊलींची एक ओवी, बांधली सोडीत बुडाली काढीत, जे बांधलेले त्यांना सोडत, जे बुडालेले त्यांना वरती काढत. लोकांना ज्ञानाचा उजेड देत देत लोकांच्या अज्ञानाचा अंधकार दूर करत करत नामदेवराय गेले. नामदेवराय संध्याकाळी जायचे घरो. असा कीर्तनकार एक नामदेव महाराज, महाराष्ट्राचे गाडगे महाराज, की ज्यांच्या कीर्तनाची जाहिरात त्यांनी स्वतःच केली. घराघरात जायचं, म्हणायचं संध्याकाळी या, संध्याकाळी कीर्तनाला या, संध्याकाळी कीर्तनाला या. लोक जमायची. मग यांनी विना घ्यायचा आणि साधारणपणे दिवे लागणीच्या वेळेला, म्हणजे 7 वाजता, कीर्तनाची खरी वेळ हीच आहे बरं,
7. कीर्तनाचं काम आहे ज्ञानदीप लावू नाचू कीर्तनाची रंगी. ज्ञानदीप म्हणजे ज्ञानाची दिवे लावायचे. दिवे किती वाजता लावतात? 9ला. 9 तर दिवे विझवण्याची वेळ आहे ती. आणि मग 9च्या कीर्तनाला बरेच दिवे भिजतात. लय तेल घालावं लागतं, लय विनोद सांगावं लागतात 9ला. खरंय आहे की नाही? 7 वेळ, कारण ती खरी नामदेवरायांची कीर्तनाची वेळ आहे की. जावं नामदेवरायांनी विना घ्यावा आणि मग लोकांच्या अज्ञानाचा. किती भाषा शिकल्या असतील लोकांसाठी नामदेवरायांनी. कन्नड भाषेत अभंग आहे नामदेवरायांची, तामिळ भाषेत अभंग आहे नामदेवरायांची, नामदेवरायांची पंजाबी भाषेत अभंग आहे, नामदेवरायांची मराठी भाषेत अभंग आहे, आणि नामदेवरायांचे जाट म्हणजे हरियाणवी भाषेत अभंग आहे. लोकांना चांगलं सांगावं यासाठी नामदेवराय इतक्या भाषेत तळमळीने लिहितात. इतक्या भाषा नामदेवरायांनी शिकल्यात लोकांना कळावं कीर्तन यासाठी. इतक्या भाषा. नाचू कीर्तनाचे रंगी रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी रंगे नाचू कीर्तना नाचू कीर्तना ज्ञानदीप लावू जगी, ज्ञान लावू जगी, सर्व सांडोनी माझा सांडोनी माझा ज्ञानदीप लावू जगी, लावू जगी, सर्व सांडोनी माझा रे, सर्व सांडोनी माझा रे. एकच भाषा असते आपली मराठी. तर ऋण कधी मानावे, आभार कधी मानावे, धन्यवाद कधी म्हणावे आणि क्षमा कधी मागावी माणसांना कळत नाही का. गावात मी गेलो, रोजचा आभार मानणारा गैरहजर होता. आपल्याकडे कार्यक्रम मी सांगू शकतो, आभार मात्र तुला मानावे लागते. बरं, तो एवढा कॉन्फिडन्स वाला होता, खाली बसला पाठ करत होता. म्हटलं हरकत नाही, नवीन आहे. संपलं कीर्तन, मी इशारा केला, मित्र उठ. त्याने चिठ्ठी फाडून फेकून दिली. त्याला वाटलं 2 तवळी आहे. पार ठिकऱ्या ठिकऱ्या गेल्या त्या चिठ्ठी. मायकोर आला, अख्खा गाव जमलेलं पाहिलं, मग विसरला ना काय बोलायला पाहिजे. बरं, 9 ते 11चं कीर्तन, 11 वाजता संपलं कीर्तन. मी इशारा केला, मित्रा उठ. मायकोर आला, मग अख्खा गाव, हे बघा हे बघा या ठिकाणी, हे बघा. एक जण म्हटला, तुझ्याकडेच बघतोय, पुढचं बोल, 11 वाजले घरी जायचं. हे बघा, आपल्या गावातली, आपल्या गावामध्ये आज हे आले, कोण आले त्याचा तपासच नाही. महाराजांनी हे केलं, काय केलं त्याचाही पत्ता नाही. माझ्याकडे पाहिला, मी कसं काय म्हणणार माझे आभार मान, लोक देखत आता. महाराजांनी हे केलं, महाराजांनी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. 10व्यामुळे भावपूर्ण श्रद्धांजली शब्द. प्रत्येक भाषेमध्ये नामदेवरायांचे अभंग, त्या भाषेत तज्ज्ञाला जर तुम्ही ते अभंग दाखवाल आणि म्हणाल की या भाषेमध्ये एक ग्रामरची, व्याकरणाची चूक तुम्ही काढून दाखवा, नाही निघणार महाराज. पंजाबी भाषेत नामदेवरायांचे अभंग आहेत, पंजाबी लोक वाचतात, एकही चूक नाही. कन्नड भाषेत नामदेवरायांचे अभंग, कानडी लोक म्हणतात, एकही चूक नाही. किती तळमळ असेल लोकांना शिकवण्याची. म्हणून नामदेवराय पहिले, तुम्हाला सांगतो, त्या आपण वैष्णवदेवीला जातो, अलीकडे कटरा लागतो, तिथून उजवीकडे वळा, 1-2 तासामध्ये घुमान नावाचं गाव लागतं, गुरुदासपूर नावाचा जिल्हा आहे. नामदेवराय तिथपर्यंत गेले, वारकरी संप्रदायाचा, धर्माचा प्रचार केलाय, भागवत धर्माचा. खांद्यावर पताका घेऊन 10,000 किलोमीटर पायी प्रवास केलाय. तुम्ही जर गेलात कधी वैष्णवदेवीला, तर कटऱ्यापासून तिथून सांगा गुरुदासपूरला जायचंय, गुरुदासपूर तिकीट काढायचं, अलीकडे घुमान नावाचं गाव लागेल, तिथं उतरायचं आणि त्यांना विचारायचं, इथून 2,000 किलोमीटर आहे ते घुमान. किती? 2,000 किलोमीटर. पलीकडे 25 किलोमीटरवर पाकिस्तानची सीमा लागते. नामदेव महाराज तिथं गेले होते घुमानला, वारकरी पंथाचा प्रचार करायला, पांडुरंगाचा प्रचार करायला, वारी सांगायला, धर्म सांगायला, ग्रंथ सांगायला. आजही तिथं त्यांची गुरुद्वारा आहे. आम्ही जाऊन आलो तिथं. आमचे गुरुजी कुरेकर बाबा, तिथं संमेलन होतं, मराठी साहित्य संमेलन, आणि बाबांना आमचे निमंत्रण होतं. मी संस्थेत होतो तेव्हा 2005 साल होतं, शेवटचं वर्ष आमचं. आणि आम्ही गेलो, तर त्यांनी आमचा सत्कार केला.
तर मी विचार केला आपण ओळखीचे नाही, यांच्या हे आपल्या ओळखीचे नाही, आपला काय यांनी सत्कार केला बरं. आम्हाला त्यांनी कंगन दिलं, कृपान दिली. पंचककार आहेत त्यांचे, कंगवा, कंगन, क शब्दाहून सुरू होणाऱ्या 5 वस्तू, ते त्याला पंचककार म्हणतात. शीख लोक आहेत. त्यांनी पंचककार दिले. तर मी असं विचारलं होतं की तुम्ही आमचा सत्कार का केला. तर त्या शीख पुजाऱ्यांनी मला उत्तर दिलं होतं की तुमच्या पेहरावून, तुमच्या कपड्याहून आम्ही ओळखलं की तुम्ही आमच्या नामदेव महाराजांच्या गावाकडली माणसं, म्हणून तुमचा सत्कार केला. म्हणून खूप मोठं जीवन आहे नामदेवरायांचं. पण अभंग मोठा आहे, राहून जाईल म्हणून थोडा अभंगाकडे येऊ. नामदेवरायांचा आणखी एक उपकार असा आहे की नामदेवरायांनी आपल्याला आरतीसाठी, आरती ही प्राचीन परंपरा आहे, संस्कृतात खूप आरती आहे, खूप आरती आहे. पण मराठीमध्ये मात्र देवाला ओवाळण्यासाठी आपल्याकडे काव्य नव्हतं. म्हणजे ब्राह्मण बुवांनी म्हणायचं आणि आपण फक्त ताट ओवाळायचं. मग त्यांनी काय म्हणा, त्यांनी काय म्हणा, एक तर आपण अक्षर शत्रू आता शिकायला लागलो. ज्ञानाचा सगळा मक्ता त्यांच्याकडे, ते मालक होऊन बसलेले थोडे लोक. कायम आपली हेटाळणी बहुजन समाजाची, कायम हेटाळणीत आपण उपेक्षेत कायम जगलेलो. का तर संस्कृती येत नाही. देवाची आरती करायला गेलो तर त्यांची गरज लागायची. का? आरती संस्कृतात आहे, संस्कृत त्यांना येते. नामदेवरायांचे उपकार असे आहेत महाराज की मराठी भाषेमध्ये पहिली आरती नामदेव महाराजांनी लिहिली आणि ती आपण सेवेसाठी निवडली. पहिली युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 विटेवरी उभा. मागे रखो माई दिश दिव्य शोभा, मागे रखो माई दिश दिव्य शोभा, मागे रखुमाई दिश दिव्य शोभा, मागे रखुमाई दिश दिव्य शोभा. कुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा, कुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा, कुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा, कुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा. चरणी वाहे भीमा उत्तरी जगा, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. चरणी वाहे भीमा उत्तरी जगा, चरणी वाहे उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. युगे 28. नामदेवराय म्हणतात 28 युग झाली. जसं इंग्रजांचं काळ मोजण्याचं परिमाण आहे सेकंद, तास, तशी आपलं काळ मोजण्याची काही परिमाण आहेत. त्यातलं पहिलं परिमाण आहे निमिष. पापणी पडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात, आणि पापणी पडून वरती जायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिषोन्निमिष म्हणतात. असं एकदा उचला दादा, एकदा सांगा मी कीर्तनात म्हणून. पापणी पडून वरती जायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिषोन्निमिष. असे पाच निमिष एकत्र आले की त्याला पळ म्हणतात. पळ, पळ म्हणजे पळ नाही, पळ, काळातला पळ, काळातला पळ. तीन तासाचा एक प्रहर असतो. असे 8 प्रहर एक झाले की एक दिवस होतो. असे 15 दिवस एकत्र आले, 15 दिवस की एक पक्ष होतो. पहिला पक्ष
शुद्ध पक्ष, दुसरा पक्ष वद्य पक्ष. असे 2 पक्ष एकत्र आले की एक मास होतो, महिना होतो. असे 12 महिने एकत्र आले की एक वर्ष होतं. त्याला संवत्सर म्हणतात आपल्या धर्मामध्ये. संवत्सर, त्याला संवत्सर म्हणतात. असे 4,42,000 वर्ष संपले की कलियुग संपत असतं. 8,64,000 वर्ष झाली की द्वापरयुग संपत असतं. 12,96,000 वर्ष संपले की त्रेतायुग संपत असतं. आणि 17,24,000 वर्ष संपली की सत्ययुग संपत असतं. सत्य ही चतुर्युगी आहे आणि ही चतुर्युगी एकदा फिरली की याला एक चतुर्युग संपलं असं म्हणत असतात. ही चतुर्युगी 71 वेळा फिरून गेली की याला एक कल्प म्हणतात. असे 14 कल्प संपले की पृथ्वी संपत असते. आता सध्या 7वा कल्प सुरू आहे. 7वा अशी 71 युग संपली की एक मनु संपत असतो. मनवंतर म्हणतात त्याला, मनवंतर. आणि सध्या 7वं मनवंतर सुरू आहे. आणि या मनवंतराचं नाव आहे वैवस्वत नावाचं मनवंतर. परत एकदा सांगतो आहे का बरं. दिवस 15 दिवस एकत्र आल्यावर काय होतं? एक पक्ष होतो. एक काँग्रेस पक्ष, एक BJP पक्ष. नाही, एक शुद्ध पक्ष आणि एक शुद्ध पक्ष संपताना पौर्णिमा येते, वद्य पक्ष संपताना अमावस्या येते. 12 महिने संपले. 2 पक्षाचा एक मास, 12 मास संपले की एक संवत्सर, वर्ष, एक वर्ष. मग आता असे 4,64,000 संपले की कलियुग संपतं. 4,32,000 संपले की कलियुग. 8,64,000 संपले की द्वापर. 12,96,000 संपले की त्रेता संपणार. आणि 17,24,000 संपले की सत्ययुग संपणार. ही 4 संपले की चतुर्युगी संपत असते. त्याच्यात क्रमाने सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर आणि कली संपलं की एक चतुर्युग संपत असतं. ही एक चतुर्युगी एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, चारदा झाली, अशी 71 वेळा झाली की एक मनवंतर होत असतं. एक मनवंतर होत असतं. अशी 14 मनवंतर संपली की सृष्टीचा प्रलय होत असतो. प्रलय होऊन आता 7 मनवंतर होत आहेत. हे 7वं मनवंतर सुरू आहे. या मनवंतराचं नाव आहे वैवस्वत नावाचं मनवंतर. आणि या वैवस्वत मनवंतराची सगळी युग 7 वेळा फिरून गेलीत. म्हणजे सत्ययुग 7 वेळा, त्रेतायुग 7 वेळा, द्वापरयुग 7 वेळा आणि कलियुग 7 वेळा. 7 चोक 28. तर या 28 युगांना नामदेवराय युगे 28 कळलं का? नाही तर असं एवढंच लक्षात ठेवा बा, देव फार फार दिवस झाले उभा आहे. म्हणजे तुम्ही असे फार डोळे बारीक, बॅटरी शेल गेल्यावर कशी करते अशी फार. एवढंच ध्यानात ठेवा की देव फार 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 युग उभा आहे. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, होते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. म्हणजे पांडुरंग होतं. इतक्या वर्षाचा आहे देव. म्हणून ज्ञानेश्वरीतली पहिली ओळ आहेत. 9,033 ओळ आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. पण पहिली ओळ युगे 28. ओम नमोजी आद्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा. आपण नव्हतो तेव्हा होता, आपण आहोत तेव्हा आहे, आपण नसणार तेव्हा आपण जो राहणार त्याला म्हणतात आद्या. ओम नमोजी आद्या. इतक्या युगापासून देव उभा आहे. युगे 28. आपल्या बापाचा ही बाप, सगळ्यांचा आधी, सगळ्यांचा मूळ पुरुष, सगळ्यांचा आधी कारण. म्हणून युगे 28 विटेवरी उभा. विटेवर उभा आहे. का बरं विटेवर उभा आहे? फार गोड कथा आहे, सगळ्यांना माहिती. पुंडलिक राय आईवडिलांची सेवक आहे जन्मापासून आहे. ते काय काशीला गेले आणि आईवडिलांच्या गळ्यात दोर बांधला, ही अशी कथा नाही बरं ग्रंथांमध्ये. कोणत्या कंपनीची पुस्तकं वाचतात काय माहिती, मग कमाल आहे मोठी. कोणत्या छापखान्यात तयार झालेली पुस्तकं आहे असं काही नाही आहे. पुंडलिकरायांचं चरित्र बदनाम करतात पावकते, चूक आहे ती. पुंडलिकराय जन्मापासून आईवडिलांची सेवक आहे.
त्यांच्या सेवेला प्रसन्न होऊन साक्षात पांडुरंग आला, उभा राहिला. पहाटेची वेळ. पुंडलिका, मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालोय, कसं स्वागत करशील? म्हणले, देवा स्वागत काय, तुझ्या पुढे जीव अंथरीन देवा, पण आईवडिलांची झोप मोडेल देवा, थोडा थांब ना. अरे तोपर्यंत स्वागत तर कर, बसायला तर काहीतरी दे. वीट फेकली. ऐसा कैसा रे तुधीट, मागे भिरकाविली वीट, का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. युगे झाले 28, अद्यापीवर कटावरी कर, वाळवंटी संत सभा सभा देव, कावो विटेवरी उभा. सखी पुसे सखियेसी, युगे झाले 28, हे अद्यापीवर कटावरी कर, वाळवंटी संत सभा सभा देव, काहू विटेवरी उभा. हा पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिनला, झाल्या सहस्र जिभा जिभा, देव काहू विटेवरी उभा. देव काहू विटे उभा उभा, देव काहू विटे उभा उभा. देवा थोडा विटेवर बैस ना. म्हटले, विटेवर कुठं बसता येत असतं का? उभा राहा. देव उभे राहिले. सकाळ झाली. आईवडिलांना पुंडलिकरायांनी उचललं. आता ऐका बरं, इथपर्यंत आपण नेहमीच ऐकतो कथा, फार छान आहे. याच्या पुढची फार सुंदर कथा ऐका बरं, काही ग्रंथातली. आपल्या आईवडिलांना, वृद्ध झालेल्या, नेत्राची ज्योती गमावून बसलेल्या आईवडिलांना उचललं पुंडलिकरायांनी आणि चंद्रभागेकडे घेऊन चालले. देवा चंद्रभागेला स्नान घालून आणतो आईवडिलांना, आंघोळ घालून. आत्ता आलो, मला भेटल्याशिवाय जाऊ नको. देवाने पण शब्द दिला, तुला भेटल्याशिवाय नाही जाणार, पण तू लवकर ये, मला फार काम आहेत. आत्ता आलो देवा. चंद्रभागेला नेलं आईवडिलांना. पुंडलिकरायांनी स्नान घातलं, परत फिरले. पण तेवढ्यात आठवलं, मी जर गेलो तर देव मला भेटेल. मला भेटेल नाही, मलाच भेटेल फक्त, बाकीच्यांना नाही भेटणार. आपण असं करू, आपण नाही देवाला भेटायचं, पण सगळ्यांची भेट घडवून द्यायची. देवाने मला शब्द दिलाय, मला भेटल्याशिवाय जाणार नाही. देव नाही जाणार, आपण नाही भेटायचं. पुंडलिकर असे संत आहेत महाराज, ज्यांनी देवाचं कधीच दर्शन केलं नाही, पण सगळ्यांना होतंय ते मात्र पुंडलिकरायांमुळे. चंद्रभागेतच झोपडी बांधली पुंडलिकरायांनी, तिथंच राहिले. आईवडील वारले, स्वतः पण समाधी घेतली. देव आजही पुंडलिक येईल आणि मी त्याची भेट घेऊन वैकुंठाला निघून जाईल. म्हणून देव तसाच चंद्रभागेकडे तोंड करीत पुंडलिकाकडे तोंड करून उभा आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठता, पुंडलिकासाठी अजून तिष्ठता, पुंडलिकासाठी अजून तिष्ठता, पुंडलिकासाठी अजून तिष्ठता. तुका म्हणे माता धन्यताची, म्हणे माता तुका म्हणे माता धन्यताची, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. अगदी योग्य प्रमाण राहुल महाराजांनी दिलं. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची, उच्च नीच काही नेने भगवंत. अजून उभा आहे देव. तुम्हाला सांगतो, म्हणून आम्ही वारकरी, आपण वारकरी इतके कृतज्ञ आहोत की आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि आपल्याला आठवण होते ती पुंडलिकाची. आपण विचार करतो की पांडुरंग मला मिळालाय तो माझ्यामुळे नाही, तो मिळालाय पुंडलिकामुळे. म्हणून आपण देवाच्या अगोदर पुंडलिकाचं नाव घेतो. देवासमोर गेल्यावर वारकरी जय घोष करतात, पुंडलिक वरदा. तुम्ही कधी विचार केला का, म्हणजे देवासमोर जायचं नाव कोणाचं घ्यायचं? पुंडलिकाचं. काय खोल आहे वारकरी संप्रदाय, लक्षात घ्या. पाहायचं देवाकडे आणि नाव घ्यायचं पुंडलिकाचं. कारण आपल्याला माहिती आहे देव मिळालाय, तर आपल्यामुळे नाही मिळाला, तो मिळालाय
तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वीचा तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार केला उपकार पुंडलिकरायांनी फेकलेली वीट त्याच्यावर देव उभेत. योगी 28 विटेवरी उभा, एकटा उभा नाही, शेजारी रुक्मिणी माता आहे. शेजारी डाव्या बाजूला अर्थ करा वामांगीचा किंवा अर्ध अंग डाव अंग कसाही अर्थ करा. पुंडलिकाने फेकलेली वीट, देव उभेत, एकटे उभे नाही, तर डाव अंग रुक्मिणी माता शेजारी उभी आहेत. वामांगी रखुमाई आणि तिच्यामुळे देवाची शोभा वाढली. दिसे दिव्य शोभा कुणासाठी आला? पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिकासाठी आला आणि त्याच्या चरणाची सेवा करणारी भीमा माता. चरणी वाहे भीमा. कमाल अशी आहे की त्या भीमा नदीला खरोखर चंद्रभागेच्या पंढरपूरच्या अलीकडं पण भीमा म्हणतात, पुढं पण भीमा म्हणतात, मध्येच फक्त तिला पंढरपुरातच फक्त चंद्रभागा म्हणतात. ती वाकली आहे, चंद्राच्या आकाराची झाली. अख्ख्या पंढरपूरला तिने वेढा टाकला असं गोलाकार. तृतीयेचा चंद्र असतो ना, तृतीयेचा अशी वक्राकार झाली होती, वाकडी झाली, चंद्राच्या आकाराची, म्हणून चंद्रभागा. जणू ती आपल्याला सांगते की मी नदी असून सुद्धा वाकले पंढरपुरात येऊन. तू तर माणूस आहे, तुला वाकायला काय झालं? का ऑपरेशन झालं तुझं मनक्यात काय माहिती? रॉड टाकला का लोखंडी? वाकायला पाहिजे, नंबर असायला पाहिजे. माणसाने कशाचा अभिमान आहे माणसाला काय माहिती, कसला ॲटिट्यूड आहे काय माहिती. वाकलं पाहिजे. काय माणसं म्हणतो मोडेन पण वाकणार नाही. म्हणलो तो तुकडे तुकडे होण्यापेक्षा थोडा वाकलेला काय बिघडलं का जरा? आम्ही पुण्याला काय म्हणतो लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हटलं बोरच्या गाड्यांची काय गरजच नाही, यालाच हिंडवलं पाहिजे. काय धारणकरांना फोन करण्याची गरज नाही, यालाच म्हणायचं ते तुझं तंगडं लात मारीन तिथं पाणी काढी. हा फक्त कडी लावून झोपत जा, नाही तर लोक तंगडं कापून नेतील. ते तेवढी जबाबदारी तुझी, ती काळजी आम्ही नाही घेऊ शकत, आहे की नाही? वाकलं पाहिजे जरा, नम्र असलं. मी काय म्हणतो माहिती आहे का, परकी लोक असतील, परधर्माची असतील, नाही नम्र झाले. आपली लोक आहेत ना, आपली लोक, गावची लोक, आपल्यापेक्षा ज्येष्ठ, आपण त्यांच्याकडे फार अहंकारात काहीच ठेवलेलं नाही महाराज. काही ठेवलेलं मी लई यावं. आता माझी गाडी पंक्चर झाली, मी जर तिथं जाऊन उभा राहिलो, मी आताच कीर्तन केलं, लोक म्हणजे गाडी घेऊन. ते जर मी थोडा नम्रतेने 4 जणांशी बोललो, माझ्या आधी तुम्ही पाण्याला हात लावाल की नाही? नम्रतेत सगळे महाराज. नम्र मी यावं मी त्यावं, हा कोणीच नाही. सगळ्यांना एक दिवस जायचं, जळायचं, राख व्हायचं. नम्रता. मत करना अभिमान रे बंदे, मत करना अभिमान. कबीर महाराज. तेरे जैसे लाखो आए. कबीर महाराज म्हणतात तुझ्यासारखे लाखो आले, लाखो या मातीने गाडले सुद्धा. मी एक वाक्य वाचलं, फार मला आवडलं, आठवणी ठेवा. वाक्य असं होतं की कभी अपने आप पे बहुत गुरूर आए. गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो थोड़ा मिट्टी से पूछना, सिकंदर आजकल कहाँ है? नेपोलियन कहाँ है? सिकंदर कहाँ है? मुसोलिनी किधर है? अलेक्झांडर सिकंदर कुठे? जग जिंकलेल्यांची यादी. तैमूर, नादिरशाह, अर्ध जग जिंकलेल्यांची यादी कुठे आहेत? ते कोणीच नाही. म्हणून चंद्रभागा पंढरपूरला गेली तर ती आपल्याला संदेश देते की मी वाकले, तुम्ही पण नम्र राहा, वाकत राहा. पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन. चंद्रभागा वाकणं शिकवते, म्हणून वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वाकतात. मोठ्या श्रद्धेने एकदा विठोबा रखमाय आणि निवृत्तीनाथ महाराजांचं भजन करू. सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी प्रेमाने. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय.
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार देवा तुझा जय जयकार असो. जय देव जय देव जय पांडुरंगा. तीनदा जय जयकार. भूतकाळात तुझा जय जयकार, वर्तमान काळात जय जयकार आणि पुढे जय शब्द हा देवालाच लावायचा बरं. जिंदाबाद फक्त देवाला लाव. माणसाला लावायचं झालं तर मुर्दाबादच लावायला पाहिजे. माणूस जय जयकाराचे योग घेतेच नाही महाराज, कारण तो जगत नाही, कायमचा नाही. जय शब्दा म्हणजे जी जीवती धातू आहे, आणि जी जीवती म्हणजे आसने, आणि आसने फक्त देवाच्या बाबतीत शक्य आहे, माणसाच्या बाबतीत कायम असणे. म्हणून तर आपण विचारतो ते तुमच्या गावाचा माणूस एक ओळखी आहे का नाही कुणास ठाऊक, आहे की नाही कुणास ठाऊक, याचा अर्थ असण्याची शक्यता आहे, तशी नाही सुद्धा. म्हणून जय देव हा फक्त देवाला शब्द. जय देव जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा रुक्मिणीच्या पती, राहीच्या वल्लभा राधेच्या पती. पावे जीव लगा. देवा मला प्रसन्न हो. देवा तुझं वर्णन कसं आहे, वेळ संपली म्हणून सरळ सांगतो. देवा तू कसा आहेस. तुळशी माळा गळा, कर ठेवणी कटी, हात कमरेवर. कट म्हणजे हा, कर म्हणजे हात आणि कट म्हणजे कंबर. कर कटेवर ठेवून, कासे पितांबर, कमरेला पितांबर. कस्तुरी ललाटी, कस्तुरीचा टिळा. ललाट म्हणजे कपाळावर आहे तुझ्या. देव सुरवर नित्येती भेटी. देव तुला रोज तुझ्या दर्शनाला येतात. दोन देवतांची यादी सांगितली. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. गरुड ताकदीची देवता आहे आणि हनुमान यशाची देवता आहे. या दोन गोष्टी प्रत्येकाला पाहिजे. ताकद प्रत्येकाला पाहिजे आणि यश. हनुमान ही यशाची देवता. बरं हनुमंतरायांचा सप्ताह म्हणून एका मिनिटात सांगतो. सूर्यपुत्र कर्ण आहे आणि इंद्रपुत्र अर्जुन आहे. युग आहे द्वापर युग. त्रेतायुगामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्राचा मुलगा वाली आहे. पण त्रेतायुगामध्ये सूर्याचा मुलगा सुग्रीव जिंकला, इंद्राचा मुलगा वाली मेला. आणि द्वापर युगामध्ये इंद्राचा मुलगा अर्जुन जिंकला आणि सूर्याचा मुलगा कर्ण खलास. म्हणजे एका युगामध्ये सूर्याचा मुलगा सुग्रीव जिंकला आणि एका युगामध्ये इंद्राचा मुलगा अर्जुन जिंकला. हे कसं काय ठरलं बरं, एका युगामध्ये इंद्राच्या मुलांनी जिंकावं आणि एका युगामध्ये सूर्याच्या मुलांनी जिंकावं. तर शास्त्र म्हणतं सूर्याचा मुलगा आहे का इंद्राचा मुलगा आहे नाही महत्वाचं, हनुमान कोणाकडून आहे. हनुमान कोणाकडून, त्यावेळी सुग्रीवाकडून होते म्हणून त्यावेळी सुग्रीव जिंकला आणि यावेळी अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर होते.
ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू. म्हणून पूर्वी राजे युद्ध झालं की हनुमंताचं दर्शन करायचे आणि मग युद्धावर जायचे. आता काही युद्ध राहिलं नाही, पण मग नवऱ्याला सांगतात बा, ज्याचं लग्न आहे त्याला म्हणतात की तू लग्न आहे तुझं, दर्शन करून जा. नाहीतरी संसार काय युद्धापेक्षा कमी नाही, आहे की नाही. प्रपंच काय युद्धापेक्षा कमी. म्हणून तर लग्नाच्या आदल्या दिवशी काय असतं बरं, हळद. अख्ख्या अंगाला त्याची हळद लावतात. हळद औषधी आहे नाही का. कशावर चालते, मुक्या मारावर. बरोबर, करेक्ट. मारावर तर चालते, पण मुक्या मारावर जरा काहीतरी तर पूर्वीच्या लोकांचं काहीतरी तर डोकं असेल की नाही. हा उद्या प्रपंचात उतरतोय म्हटल्यावर 30-40 वर्षांनी याला काही प्रपंच तसा शाबूत ठेवणार नाही. आणि मग हनुमंत पांडुरंगासमोर हात, तुम्हाला यश पाहिजे तर तुम्ही पांडुरंगाकडे, तुम्हाला ताकद पाहिजे, हात जोडून उभे, म्हणजे तुम्हाला यश आणि ताकद पाहिजे, तुम्ही पांडुरंगाकडे जा. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. आषाढी कार्तिकी, येऊन काय करतात, चंद्रभागे माझी स्नान करतात, त्या क्षणी दर्शन हेळा मात्री. केशवासी नामदेव भावे वाळती. देवा मी का मागे राहू, मी सुद्धा तुला वाळतो, मी सुद्धा तुझी पूजा करतो. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, पावे जीव लगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो. आपण सर्व ग्रामस्थ आपल्या सगळ्यांच्या आयोजनाने सहकार्याने प्रतिवर्षी संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव. छोटंसं आपलं गाव पण 7 ते 9चं आयोजन केलं. एवढ्या मोठाल्या पंक्ती आपण देता, खूप खूप धन्यवादास आपण सर्व पात्र आहात. आज ज्यांचं संत सेवा सौजन्य आहे ते श्री बाबासाहेब संपतराव काळे, आपल्या गावचे प्रथम नागरिक. त्यांनीही संत सेवा सौजन्याची सेवा आज स्वीकारली. मी त्यांचा ऋणी आहे. आज ज्यांचं अन्नदान आहे ते आई वडिलांच्या स्मरणार्थ सोमनाथ नामदेव यांची संध्याकाळची संत पंगत आहे. राहुल महाराज, तुषार महाराज, सागर महाराज घुमरे, गोविंद महाराज शिरोळे, शिवाजी महाराज, आमचा बालमित्र रघून मी एका वर्गात होता. कृष्णा शिरोळे, रघु एका वर्गातल्या. तेव्हा हरिपाठ म्हणायचो देवपूरला. आजपर्यंत मैत्री आभादी ते तालुक्यात कुठेही रघु कीर्तनाला हजर असतो. आमचा गोमाशे आहे. दीपक महाराजांनी गोड साथ केली. आपण सगळी गावची तरुण पोरं या सप्ताहासाठी कष्ट घेता. मला धारणगावचा फार स्वाभिमान आहे की तुम्ही सप्ताहाला एकत्र येता, चांगल्या कामाला एकत्र येता. प्रकल्पावर जेव्हा काही उत्सव असतो, शिबिर असतं, त्यावेळी ज्याला जो मी शब्द टाकतो तो मोठ्या भावनेने, मोठ्या प्रेमाने आपण पूर्ण करता. मग आणि खरंच आहे महाराज, शेवटी मी मगाशी बोलून गेलो. समजा आता माझी गाडी पंक्चर झाली तर इथं पाना हातात घ्यायला तुम्ही येणार नाही का? काय उगी माणसं कशात अडकलीत. बाहेर आपण बातम्या पाहतो, जाते यावय त्यावय आहे की नाही. आमचं गाव मात्र अत्यंत चांगलं आहे. यासाठी ते चांगलं आहे की चांगल्या कामामध्ये राजकारण प्रत्येक गावात आहे. तुमचं वय आहे राजकारण करण्याचं, केलंच पाहिजे. तुम्ही नाही करायचं, मी यायचं गावात, मला मत हानतीलच लोक, मला कीर्तन करत होती, जाते फेटा बांधतील. माझं काम नाही ते तुमचं काम आहे, तुम्हीच केलं पाहिजे. पण मला तुमचा यासाठी स्वाभिमान आहे. बाळासाहेब या निमित्ताने आहे. आमचा भाऊ दीपक आहे. आज ज्याचं सौजन्य आहे, पप्पू म्हणजे बाबासाहेब आहे. तू सौजन्य स्वीकारलं, मला काही तुझं पाकिट नको, गावचा कार्यक्रम आहे, पण ते तू काढलेले पैसे चांगल्या कामासाठी वापर. पण तू आज संत सेवा सौजन्य घेतलं, मी तुझा ऋणी आहे. तू माझ्याबद्दल आदर दाखवला, मी तुला त्याबद्दल धन्यवाद देतो. आमचे सरपंच परशुराम सरपंच आहे, आमचा त्र्यंबक आहे. खूप वर्षाने मला महाराष्ट्रात प्रत्येक गावी नेण्याची सेवा केली. आमचा संतोष अण्णा
बंधू लागतो आमचा, तो आहे. आमचे सुरेश भाऊ आहेत, आमचे आप्पा आहेत, आमचा विठ्ठल, आमचा भावड्या, काय नाव आहे गडा, मी आता बावड्यात म्हणतो मी त्याला, मला माहिती नाही आहे की नाही. हा योगेश, योगेश आहे. आमचा मित्र कृष्णा आहे. खूप जण सगळे चेहरे ओळखीचे आहेत. सगळ्यांनी खूप सांभाळले. मी मोठा आहे मला माहिती, पण मी तुमच्यामुळे मोठा आहे हेही मला माहिती आहे. तुम्ही मला मोठं केलं आहे, तुम्ही मला शिकवलं आहे, म्हणून मी आज आहे जो काही आहे तो. मला तुमच्याबद्दल फार कृतज्ञता आहे. आमचे पंडित भाऊ या निमित्ताने कीर्तांगलीहून आलेले आहेत. आमचा विक्रम आहे. आमचे सचिन भाऊ पाटील या निमित्ताने उपस्थित आहे. शांताराम बाबा या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे पंढरी बाबा आहेत. खूप सुखदेव दादा या निमित्ताने, आमचे बबन दादा आहेत. आमचे बबन दादा काळे या निमित्ताने उपस्थित आहेत. तुम्ही सगळी माणसं, तुम्हा सगळ्यांना मी जे हरी करतो, नमस्कार करतो. ही सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो, भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. वेणीवा कोणी वंदरे करा क्षमा नाही उच्चारेला अधिकार म्या फुला करा अपराध महाराज, ज्ञानेश्वरा अपराध महाराज तुम्हा ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. नाथ महाराज की जय.